सध्या थेट दृश्य पाहतो। इंडिया आघाडीनं मुंबई महापालिकेवर मोर्चा काढलाय। इंडिया आघाडीनं महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। दरम्यान महापालिकेने काढलेले 1200 कोटींचं कंत्राट रद्द करण्यात यावं अशी इंडिया आघाडीनं यावेळी मागणी केलेली आहे। सध्या आपण थेट दृश्य पाहतोय मुंबईतून। इंडिया आघाडीनं बीएमसीवर हा मोर्चा काढलाय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय इंडिया आघाडीनं बीएमसीवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, काय अधिकचे अपडेट देणार? नक्कीच आपण बघतोय की इंडिया आघाडीकडून एक भव्य असा मोर्चाचं सध्या इकडे आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावरती मोर्चा काढलेला आहे आणि सगळे जे इंडिया आघाडीचे घटकपक्षाचे कार्यकर्ते ते इकडे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आता काही मुख्यालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला असता पोलिसांना त्यांना अडवलं आणि कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगली झटापटी होताना देखील आपण बघू शकतोय। संपूर्ण जो मुंबई महापालिका मार्ग आहे तो देखील इकडे कार्यकर्त्यांनी अडवून धरलेला आहे। सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। मुख्यत्वे करून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत। स्वतः मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच एसपी इकडे जो समाजवादी पक्ष आहे तो या मोर्चात सामील झालेला आहे। आप पक्ष इकडे सामील झालेला आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। पोलिसांनी देखील मोठा सगळा बंदोबस्त इकडे केलेला आहे। रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, मुंबई पोलीस असतील, राज कंट्रोल असतील, हे सगळे इकडे दाखल झालेले आहेत। पण आपण बघतोय की कार्यकर्ते थोड्या मोठ्या संख्येने जमलेले आहेत की त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते पोहोचलेले आहेत। आता काही वेळापूर्वी त्यांनी मुख्यालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आणि धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर इंडिया आघाडीनं बीएमसीवर हा मोर्चा काढलाय। 1200 कोटींचं कंत्राट रद्द करावं अशी मागणी यावेळी इंडिया आघाडीनं केली।